श्रीराम नवमीच्या निमित्ताने शहरात भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूर यांच्या वतीने 51 प्रभू श्रीराम मूर्ती वाटप आणि विराट हिंदू संमेलन सोहळा आयोजित करण्यात आला आहे। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून टी राजा सिंह, आमदार गोपीचंद पडळकर तसेच समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे उपस्थित राहणार आहेत। कार्यक्रमात 51 प्रभू श्रीराम मूर्तींचे वाटप, रामरथाचे भव्य आगमन व पूजन सोहळा आणि विराट हिंदू संमेलन असे विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम होणार आहेत। या भव्य सोहळ्यात सोलापूर शहर आणि परिसरातील सर्व रामभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उत्सव अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांनी केले आहे। संस्थापक अध्यक्ष सुधीर भाऊ बहिरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडणार असून आयोजनाची जोरदार तयारी सुरू आहे। श्रीराम नवमी निमित्त श्रीरामांचे 51 मूर्तींचं वाटप येत्या शुक्रवारी म्हणजे 20 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता कर्णिक नगर येथील चिल्ड्रन्स पार्क जे WIT कॉलेजच्या जवळ आहे येथे संपन्न होणार आहे। या कार्यक्रमासाठी माननीय आमदार राजासिंगजी ठाकूर, त्याचबरोबर माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब, त्याचबरोबर श्री मिलिंद एकबोटे व आपल्या शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने आणि त्याचबरोबर रामभक्त उपस्थित राहणार आहेत। आपण या प्रेस कॉन्फरन्समार्फत सर्वांना आवाहन करत इच्छितो की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी यावं। डॉक्टर साहेब, आपण जे 51 मूर्ती वाटप करणार आहे या शहरातला आहेत का जिल्ह्यात? शहर त्याचबरोबर काही जिल्ह्यातील लोकांचं। कुठल्या तालुक्यातील लोक येण्याची शक्यता आहे? पंढरपूर, सांगोला, करमाळा अशा बार्शी अशा वेगवेगळ्या भागातून लोक मंडळ आहेत ते येणार आहे। मूर्तीची उंची वगैरे? मूर्तीची उंची 3 फूट आहे साधारणतः आणि त्या सोलापुरातल्याच मूर्तिकारांनी साकारलेली आहे। जय श्रीराम। आपला जो श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाकडून जो का कार्यक्रम राबवला गेला आहे त्या सोहळ्याला आपले राजासिंह ठाकूर जे तेलंगणाचे आमदार आहेत, कट्टर हिंदुत्ववादी, त्यांनी उपस्थित राहणार आहेत। आता सध्या महाराष्ट्रामध्ये झंझावत ज्यांचं झालेलं आहे आपले गोपीचंद पडळकर साहेब ते उपस्थित राहणार आणि महाराष्ट्राचे गोरक्षणाचे गुरुवर्य मिलिंद भाऊ एकबोटे साहेब हे सुद्धा तिथे उपस्थित राहणार आहेत आणि हा कार्यक्रम भव्य दिव्य होणार आहे। की जास्तीत जास्त आम्ही याच्यामध्ये महिलांना सुद्धा सहभाग करून घेतलेला आहे। विराट हिंदू संमेलनात हा कार्यक्रमाचं स्वरूप झालेलं आहे आणि पुढं सुद्धा अनेक याच्यामधून उपक्रम राबवून वर्षभर आम्ही जसं हिंदूंना एकत्र कसं करणं होईल, पक्षभेद, संघटनाभेद, जातीभेद तोडून हा सर्वांना व्यापक दृष्टिकोन द्यायचा आमचा प्रयत्न आहे। सुरुवातीला आपण रामनवमीची सर्वप्रथम सुरुवात केली सोलापुरात आणि आता मिळणारा प्रतिसाद काय सांगा? श्रीरामनवमीची सुरुवात मी नाही केली, आम्ही मध्यवर्तीची स्थापना केली। श्रीरामनवमीची सुरुवात ही पहिला लोधी समाज लष्करमध्ये करत होता, नंतर राजाभैया पाटील, परत आपले रवी कोटमळे मध्यवर्तीला त्यांनी मिरवणूक काढत होतो। मग जसं आम्ही 4-5 वर्ष झालं की आम्हाला पारंपरिक पद्धतीने करायचं होतं, डॉल्बी सिस्टीम नको होती। पारंपरिक पद्धतीनं पुढं कसं जातं होईल त्यासाठी आम्ही त्याचा व्यापक दृष्टिकोन देऊन जास्तीत जास्त बेसराम हे धार्मिक कार्यक्रम कसं याकडे आमचं कल आहे।